नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला अभ्यासायचं आहे किंगडम फंजाय की याच्यामध्ये या पद्धतीनं मशरूम येतात. तुम्हाला जे दिसत आहेत डायग्राममध्ये ते मशरूम आहेत आणि हे बॅसिडिओमायसिटीला बिलॉंग्स करतात. तर बॅसिडिओमायसिटी ज्याला आपण क्लब फंजाय असं म्हणतात, तर ग्रुपनं असे मशरूम तुम्हाला वाढलेले दिसतात. आणि हे जे मशरूम आहेत ॲक्च्युली मातीखाली ह्याच्या हायपी असतात, पांढऱ्या रंगाचे असतात आणि हायपी ब्रांच्ड असतात. झाडाला जशा फांद्या असतात तशा फांद्या असतात आणि सेप्टेट असतात, न्यूक्लियस सेपरेट झालेलं असतं. आणि याचं एक्झाम्पल आहे ॲगॅरिकस, जे आपण खाण्यासाठी वापरतो. ग्वानोडर्मा, ज्याला ब्रॅकेट फंगस असेही म्हणतात. स्मूट आहे, रस्ट आहे. तर हे जे मशरूम आहेत हे आपल्याला सापडतात कुठं, याच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत आणि आपल्याला पावसाळ्यात असे ग्रुपनं वाढलेले दिसतात. तर तुम्ही जर पाहिलं तर आपल्याला जंगलामध्ये हा मशरूम डेड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरवर वाढलेले दिसतात. बघा डायग्राममध्ये काय सुंदर फेरी टेलसारखं दिसत आहेत. ह्या मशरूम एखाद्या परिकथेमध्ये दाखवतात त्या पद्धतीने दिसतात. आणि ह्याच्या मशरूमच्या खूप साऱ्या व्हरायटी असतात. तर काही व्हरायटी ज्या आहेत त्या इडिबल आहेत, काही व्हरायटी ज्या आहेत त्या हायली पॉयझनस आहेत. तर इतक्या पॉयझनस की त्याच्यामुळं डेथ होऊ शकते, काही ॲबनॉर्मॅलिटी येऊ शकते. त्यामुळे हे मशरूम आपल्याला ओळखता आले पाहिजेत की इडिबल कोणते आणि पॉयझनस कोणते, तरच आपण ते मशरूमला हँडल करावं आणि त्यांना खाण्यासाठी वापर करावा. ज्यांना माहिती नाही त्यांनी ह्या मशरूमबरोबर खेळूही नये. तर या पद्धतीनं बघा, जे झाडाचे डेड ब्रांच आहे त्याच्या आतमध्ये याचं मायसिलियम वाढलेलं असतं आणि हे आपल्याला वरच्या बाजूला अशी फ्रुटिंग बॉडी पाहायला मिळते. अतिशय सुंदर ॲट्रॅक्टिव्ह याच्यामध्ये खूप प्रकार असतात. आणि हे जे मशरूम आहेत त्याचे फायकोमायसिटीज, ॲस्कोमायसिटीज, बॅसिडिओमायसिटीज आणि डिट्रोमायसिटीज असे 4 प्रकार आहेत. तर फायकोमायसिटीजमध्ये म्युकर येतं. बऱ्याचदा म्युकर हे आपल्या घरी जी काही शिळी राहिलेली चपाती असेल, ब्रेड, त्याच्यावर म्युकरची ग्रोथ होत असते आणि त्याला आपण ब्रेड मोल्ड असंही म्हणतो. मात्र हे जे फायकोमायसिटीज आहेत त्याच्यामध्ये असेप्टेट सिनोसायटिक हायपी असतात. जे ॲस्कोमायसिटीज असतात की ज्याच्यामध्ये ॲस्परजिलस येतं की ज्याचा आपण वापर अँटीबायोटिक्स तयार करण्यासाठी करतो. तर ह्या ॲस्परजिलसला सॅक फंजाय म्हणतात. आणि यांचं जे मायसेलियम असतं ते मात्र ब्रांच्ड आणि सेप्टेट असतं. तर याच्यामध्ये ॲस्कोमायसिटीजमध्ये मोरेल्स आणि ट्रफल्स येतात. आत्ता तुम्हाला दिसेल की ह्या फंजाय ह्या मल्टिप्लाय कशा होतात, तर असे छोटे छोटे स्पोर तयार होत असतात. हे स्पोर हवेमध्ये रिलीज झालेले असतात, मातीवर पडले, डेड डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटरवर वाढतात, आतमध्ये मायसेलियम आणि वरच्या बाजूला या पद्धतीने फ्रुटिंग बॉडी तयार होत असतात. आणि ह्या पूर्ण ग्रो झाल्या की आपल्याला त्याचं एरियल बॉडी दिसत असते. तर ह्या ज्या मशरूम आहेत तर काही इडिबल आहेत, त्याच्यामध्ये मॉरेल्स आणि ट्रफल्स येतात की ज्या खाण्यासाठी वापरल्या जातात.